नमस्कार मंडळी, चला आज आपण बनवूया मस्त अशी पावभाजी. पावभाजीसाठी इकडे मी भरपूर प्रकारचे ना भाजी घेतलेले असे बघा. सगळे भाजी आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले असत आणि आता हे भाजी मी पटापट कापून घेते. हय ना बघा, फ्लॉवर पहिल्यांदा फ्लॉवरचे असे तुकडे करून घेतोय चांगले आणि ना एका बाउलमध्ये पाणी टाकून त्याच्यात टाकून दिले. बटाट्याची सालासुद्धा काढून घेतले पटपट. बटाट्याची साला काढून त्याचे तुकडे करून घेतले आणि ते सुद्धा पाण्यात टाकले. आता ना गाजरचे ना साला काढून घेतले, त्याचे सुद्धा असे बारीक बारीक तुकडे केले आणि ते सुद्धा असे पाण्यात टाकून देते. हय ना, मी अर्ध बीट धुवून घेतलंय स्वच्छ, तापण कापून घेतलंय. 2 शिमला मिरची त्याचे बिये काढून टाकले. आता कुकरच्या भांड्यात ना सगळे भाजी टाकले बघा. सोबत ना हिरवे मटार असत ते पण घालते आणि शिमला मिरची घालते आणि मस्त असे कुकरला पाणी टाकते आणि शिट्ट्या करून घेते. चला पावभाजीसाठी आता पहिलो कांदो 4-5 ना मस्त असे कांदे घेतले, जरा बारकेच होते आणि बारीक करून घेतले बघा. कसलं असो ना बारीक फाईन चॉप हो, म्हणजे कशी पावभाजीत कांदो दिसता कामा नये अजिबात. चला हय ना 4 टोमॅटोंची पण मस्त अशी पेस्ट बनवून घेतलंय. चला आता पावभाजीसाठी 1 चमचो तेल घेतलंय आणि थोडंसं बटर टाकते बघा. बटर वितळून घेते आणि बारीक कापलेलो कांदो सुद्धा छान असो भाजून घेते बघा. कांदो ना व्यवस्थित भाजलो की टोमॅटोची प्युरी टाकते त्याच्यामध्ये आणि ती सुद्धा छान अशी भाजून घेते. टोमॅटो पेस्ट छान अशी भाजेपर्यंत ना भाजी हय शिजलेली ते ना छान असे मॅश करून घेते. बारीक असे करून टाकायचे, अजिबात भाजी दिसता कामा नये त्याच्यामध्ये. कांदो ना भाजून झालो. अर्धो चमचो हळद, 1 चमचो काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचो धने पावडर, 2 मोठे चमचे ना पावभाजी मसालो घालते. मसालो भाजून झालो व्यवस्थित. आता सगळे भाजी मॅश केले ते घालतंय. भाजी मस्त असे ढवळून घेते बघा आणि आता चवीपुरता मीठ घालतंय आणि थोडीशी कोथिंबीर घालते आणि परत एकदा व्यवस्थित मॅश करून घेते आणि वाईट झाकण ठेवून मस्त अशी भाजी शिजाक देते. भाजी व्यवस्थित शिजाक हवी. चला मग हय आपली पावभाजी मस्त अशी रेडी झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर घालते आणि 1 बटर टाकते हय. चला आता ना पावसुद्धा मस्त असे बटरवर भाजून घेते आणि मस्त अशी आपली पावभाजी रेडी झालेली आहे. रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझा चॅनल फॉलो पण करा. धन्यवाद.